हा व्हिडिओ पहा. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसणारे वासुदेव चक्क शिवसेना शिंदे गटाचा प्रचार करताना दिसत आहेत. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून सर्वच पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. सभा, रॅली, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून प्रचार सुरू असताना हा प्रचाराचा प्रकार मात्र सर्वांपेक्षा वेगळा आणि लक्षवेधी ठरत आहे. वासुदेवांनी गळ्यात शिवसेनेचे पट्टे घालून प्रचार केल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होतीये. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटाच्या या प्रचार पद्धतीवर टीकेची झोड उठवली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, आणि हे लोक हिंदू धर्म जपणार, स्वतःच्या राजकारणासाठी आपल्या संतांची चेष्टा लावली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलंय, अरे या गद्दारांना काही उरलं नाही, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती सुद्धा राजकारणासाठी वापरतायत. तर आणखी एका संतप्त नेटकऱ्यानं थेट सवाल उपस्थित करत म्हटलं, शिंदे साहेब प्रचारासाठी धर्माला रस्त्यावर फिरवता, शाब्बास, काय हा निर्लज्जपणा. काही नेटकऱ्यांनी देव धर्माचा वापर करून मतं मागणं अयोग्य असल्याचं सांगत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण करण्यासाठी इतके लाचार होऊ नका की देव धर्माच्या नावाखाली मतदान मागून मोठे होण्याकरिता अशी कृत्य करावी लागतील, अशी प्रतिक्रियाही उमटली आहे. तर ज्याचे झेंडे हातात घेतले त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दातही टीका करण्यात आली आहे. इतकंच नाही तर देवाला बी सोडत नाही हा एकनाथ, देवा आता तूच न्याय कर, अशी सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. या व्हिडिओमुळे धार्मिक परंपरा आणि राजकारण यांची सरमिसळ करण्यावरून नवा वाद निर्माण झाला असून प्रचारासाठी धार्मिक प्रतीकांचा वापर कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नेटकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या संपूर्ण प्रकारावर तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.